ही काळी आई धनधान्य देई, ही काळी आई धनधान्य देई. जोडते मनाची नाती आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं. आपला देश हा एक कृषीप्रधान देश म्हणून जगभर ओळखला जातो. एकूण लोकसंख्येच्या 90% लोकसंख्या ही शेती व्यवसाय करून आपली उपजीविका करत आहे. त्याचबरोबर पशुपालन सुद्धा शेतकरी करत असतो. शेतकऱ्यांना शेती करत असताना शेतीपूरक व्यवसाय म्हणजे जोडधंद्याची सुद्धा साथ मिळाली तर उत्पन्नाचा नवीन स्रोत निर्माण होतो. या जोड व्यवसायात दुग्ध व्यवसाय, शेळीपालन, मत्स्य व्यवसाय इत्यादींचा समावेश होतो. याचबरोबर शेतकरी वर्ग खत विक्री करून मोठ्या प्रमाणात नफा कमवत आहे. जोड व्यवसाय असल्यामुळे शेणखत मोठ्या प्रमाणात उपलब्ध होतं. शेती जर योग्य प्रकारे पिकवायची असेल तर सर्वात आवश्यक घटक म्हणजे खतांचं आणि पाण्याचं व्यवस्थापन. त्यामुळे बाजारात खतांना मोठ्या प्रमाणात मागणी असते. शिवाय जमिनीची सुपीकता राखण्यासाठी, पिकांच्या उत्तम वाढीसाठी सेंद्रिय खतांना विशेष मागणी आहे. बाजारातील सेंद्रिय खत आणि गांडूळ खतांचं महत्त्व लक्षात घेऊन पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील सावर गावातील योगेश मनसुख या शेतकऱ्यानं शेळीपालन व्यवसायाला सुरुवात केली. कालांतरानं शेळ्यांच्या खतांवर म्हणजेच लेंडीवर योग्य प्रयोग करून गांडूळ खत निर्मिती प्रकल्पाला सुरुवात केली. यासाठी त्यांनी कृषी विज्ञान केंद्रात प्रशिक्षण घेतलं. गांडूळ खतामध्ये पिकांच्या वाढीसाठी लागणारी अन्नद्रव्ये, उपयुक्त जीवाणू असतात. त्यामुळे पिकांची रोगप्रतिकारक क्षमता वाढते. शिवाय रासायनिक खतांच्या तुलनेत मातीचा समतोल योग्य राहण्यासाठी गांडूळ खत महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. शिवाय गांडूळ खताला बाजारात प्रचंड मागणी आहे. मातीच्या संवर्धनासाठी हा व्यवसाय सुरू केल्याचं योगेश मनसुख यांनी सांगितलं. मी गेल्या 7 वर्षापासून आपण शेळीपालन प्रकल्प सावरगाव या ठिकाणी राबवतो आहोत आणि शेळीपालनाचं प्रशिक्षण आपण कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून आपण घेतलं होतं नारायणगावच्या, आणि आपण आपला प्रकल्प उस्मानाबादी शेळ्यांपासून सुरू केला. त्यानंतर आपण बीटलमध्येही काम चालू केलं. परंतु काही काळानंतर आपल्याकडे जे शेळीपालनामध्ये मोठ्या प्रमाणावर रॉ मटेरियल मिळतं, बाय प्रोडक्ट आपलं ज्याला म्हणू शकतो आपण लेंडी खत, तर त्या लेंडी खताचं व्हॅल्यू ॲडिशन करण्याचा एक विचार मनामध्ये येत होता. परंतु त्याचं व्हॅल्यू ॲडिशन कसं करायचं किंवा कशा पद्धतीने त्यावर आपल्या प्रक्रिया करता येईल याबद्दलची माहिती जास्त नव्हती. मग कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून श्री यादव सर यांनी आपल्याला त्या संदर्भात गांडूळ खत निर्मितीसाठी मार्गदर्शन केलं आणि आपला त्यांच्या मार्गदर्शनाखाली गांडूळ खत निर्मितीचा प्रकल्प आपला सुरू झाला. तर आत्ता आपल्याकडे एक महिन्याला साधारणपणे 3.5 ते 4 टन गांडूळ खत निर्मिती होते. वर्षाला आपण कमीत कमी 200 ते 250 किलोपर्यंत गांडूळ बीज विक्री करतो आणि वर्मीवॉशही चांगल्या प्रमाणात शेतकऱ्यांना आपण विकतो. ज्या वेळेला आपण लेंडी खतापासून गांडूळ खत निर्मिती करण्याचा विचार केला तर मी ज्या वेळेला यादव सरांची आपण भेट घेतली तर यादव सरांनी त्याबद्दल सविस्तर आपल्याला मार्गदर्शन केलं आणि त्यांच्या सल्ल्याने आपण गांडूळ खत निर्मितीचा प्रकल्प सुरू केला. गांडूळ खत निर्मिती प्रकल्प आपण सुरुवात करताना 2 बेडने सुरुवात केली होती. सुरुवातीला आपल्याला वाटलं की शेतकऱ्यांचा रिस्पॉन्स तेवढा मिळेल नाही मिळेल याची भीती होती जरा. परंतु ज्या वेळेला 2 बेडचं खत आपण आपल्या शेतामध्ये वापरलं आणि काही शेतकऱ्यांना सॅम्पल म्हणून देखील आपण ते खत दिलं होतं, तर त्याचे रिझल्ट्स खूप चांगले आले आणि मग आपण हळूहळू बेड्सची संख्या वाढवली आणि खताचं आत्ताचं प्रोडक्शन आपल्याकडे 3.5-4 टन पर मंथ एवढं प्रोडक्शन होतं आणि ते सर्व प्रोडक्शन आपण शेतकऱ्यांनाच विकतो.
शेतकऱ्यांना एक चांगल्या प्रकारचं गांडूळ खत मिळतं. लेंडी शेणखतापेक्षा लेंडी खतापासून जे गांडूळ खत बनलेलं असतं त्याची मागणी आता शेतकऱ्यांकडून अधिक प्रमाणात होऊ लागलेली आहे. आणि शेतकरी ज्या पद्धतीने आपल्याला रिस्पॉन्ड देतात, शेतकऱ्यांच्या आपलं खत वापरल्यानंतरच्या ज्या प्रतिक्रिया आहेत त्या प्रतिक्रियांमधून आपल्याला एक समाधान मिळतं की आपण मातीच्या आरोग्यासाठी जे पाऊल उचललेलं आहे, मातीच्या संवर्धनासाठी, ते पाऊल आपलं योग्य दिशेने चाललेलं आहे. आणि ज्या पद्धतीने गांडूळ खताची मागणी शेतकरी करतायत त्यानुसार आता प्रत्येक शेतकऱ्याने स्वतः गांडूळ खत निर्मिती करावी, जेणेकरून आपल्या जो मातीचा दर्जा घसरलेला आहे किंवा आपल्या मातीमध्ये सेंद्रिय कर्ब नाही आहे, जीवाणूंची संख्या खूप कमी झालेली आहे, तर मातीचं संवर्धन करण्यासाठी आज सेंद्रिय शेती किंवा गांडूळ खत ही काळाची गरज आहे. शेळीपासून ज्या वेळेला आपल्याला लेंडी खत मिळतं तर लेंडी खत एक साधारणतः 15 ते 20 दिवसानंतरचं लेंडी खत आपण गांडूळ खत निर्मितीसाठी घेतो. आणि ज्या वेळेला आपण गांडूळ खत निर्मितीसाठी बेड भरतो तर बेड भरल्यानंतर एक साधारणपणे 8 दिवस बेडला आपण व्यवस्थित पाणी मारतो. कारण लेंडी खतामध्ये अमोनिया आणि मिथेनसारखे गॅसेस मोठ्या प्रमाणावर असतात, त्यामुळे हीट जनरेट होत असते. व्यवस्थित त्याला थंड केल्यानंतर त्यातले गॅसेस सगळे निघून जातात आणि एक 8 दिवसामध्ये बेड थंड होतो. बेड व्यवस्थित थंड झाल्यानंतर आपण चेक करतो बेड थंड झालेला आहे की नाही आहे ते, आणि मग त्याच्यावर आपण गांडूळ कल्चर सोडतो. आणि गांडूळ कल्चर हे आपण आयसिनिया फेटिडा हेच गांडूळाची प्रजाती आपण वापरतो गांडूळ खत निर्मितीसाठी. कल्चर सोडल्यानंतर साधारणपणे एक 2 आठवड्यात 3 आठवड्यामध्ये पहिला एक थर गांडूळ खताचा बेडवर तयार होतो. आणि सर्वसाधारणपणे एक 2 ते 2.5 महिन्यामध्ये एक बेड आपला पूर्णपणे संपतो. जशा पद्धतीने खत तयार होईल तसं लेयर बाय लेयर आपण ते खत चाळून घेतो आणि मग ते पॅकिंग करून आपण शेतकऱ्यांना विकतो. आपल्याला लेंडी खतापासून जे गांडूळ खत आपण बनवतो त्यासाठी आपल्याला आता शेतकऱ्यांकडून 12 रुपये किलोप्रमाणे रेट मार्केटमध्ये आपल्याला मिळतो. आपण 40 किलोची पॅकिंग शेतकऱ्यांना विकतो. वर्मीवॉश आपल्याकडे मोठ्या प्रमाणावर उपलब्ध होतं आणि चांगल्या क्वालिटीचं वर्मीवॉश आपण 60 रुपये लिटर याप्रमाणे शेतकऱ्यांना विकतो. वर्षाला आपण एक कमीत कमी 200 ते 250 किलो गांडूळ बीज आपण विकतो. गांडूळ बीज आता आपण 400 रुपये किलोप्रमाणे आपल्याकडून शेतकरी घेऊन जातात. आपण गांडूळ खत ज्या वेळेला बनवायला सुरू केली तर सुरुवातीला शेतकरी सेंद्रिय शेतीकडे वळण्यासाठी तेवढे उत्सुक नव्हते. हळूहळू शेतकरी गांडूळ खत वापरायला लागले, परंतु ज्या वेळेला शेतकऱ्यांना रिझल्ट्स मिळाले सर्व पिकांसाठी, कांदा, टोमॅटो, फळबागा असतील किंवा फुलशेती असेल, ऊस शेती असेल, सर्व प्रकारचे शेतकरी आता आपल्याकडून खत घेऊन जातात. प्रत्येक पिकासाठी आपलं खत वापरलं जातं. आणि आत्ताची सिच्युएशन अशी आहे की आपण 1 ते 1.5 महिन्याच्या बुकिंगवरच खत आपण सेल करतो. आपण आपलं गांडूळ खत असेल किंवा वर्मी वॉश हे जे प्रोडक्ट आहेत, किंवा आपल्याकडे अजून एक प्रोडक्ट आहे लेंडी खत जे आपण लिक्विड फॉर्ममध्ये पण बनवतो, त्याला पण शेतकऱ्यांचा एक चांगला रिस्पॉन्स आहे. आणि आपण आपले प्रोडक्ट आपल्या ऑर्गॅनिक शिवार ह्या ब्रँड नेमने आपण ते विकतो. कारण आपलं ब्रँड नेम जे ऑर्गॅनिक शिवार आपण काय ठेवलेलं आहे की प्रत्येक शिवार हे ऑर्गॅनिक झालं पाहिजे, हा आपला एक दृष्टिकोन आहे. त्या दृष्टिकोनातूनच आपण आपल्या ब्रँडचं नावसुद्धा आपण ऑर्गॅनिक शिवार हेच ठेवलेलं आहे. कारण सेंद्रिय शेती ही आता काळाची गरज बनलेली आहे आणि रासायनिक शेतीने जे पिकांचं जमिनीचं अतोनात नुकसान होतं आहे, ज्या आरोग्याचे अनेक धोके निर्माण होत आहेत, त्यामुळे प्रत्येक पिकासाठी, जमिनीसाठी आणि मानवाच्या आयुष्यासाठी सेंद्रिय शेती ही अत्यंत गरजेची आहे. त्यामुळे शेतकरी बांधव आता चांगल्या प्रकारे त्यांना महत्त्व सेंद्रिय शेतीचं कळलेलं आहे आणि ते आता बऱ्यापैकी सेंद्रिय खतांचा, निविष्ठांचा वापर करतायत, काही गोष्टी शिकून घेत आहेत आणि स्वतः त्या गोष्टी करण्याचा प्रयत्न करत आहेत. आपण गांडूळ खत निर्मिती करतो, परंतु आपला उद्देश हा आहे की प्रत्येक शेतकऱ्याने स्वतःपुरतं तरी स्वतःच्या घरी गांडूळ खत निर्मिती केली पाहिजे. कारण बऱ्याचशा शेतकऱ्यांकडे पशुधन असतं आणि पशुधनापासून जे शेणखत किंवा लेंडी खत मिळतं त्यापासून शेतकरी गांडूळ खत निर्मिती करू शकतात. आणि गांडूळ खत निर्मिती करताना फक्त आपल्याला बेडची रचना समजून घ्यायची की बेड आपल्याला कशा पद्धतीने लावायचे आहेत, बेडचं टेम्परेचर मेंटेन करणं असेल, बेडमध्ये पाणी किती प्रमाणात मारलं पाहिजे, ह्या गोष्टी समजून घेतल्या पाहिजेत. आणि व्यवस्थित एक चांगल्या प्रकारचं गांडूळ खत आपल्याला कसं तयार करता येईल या गोष्टी शिकून शेतकऱ्यांनी स्वतः
गांडूळ खत निर्मिती करावी आणि आपल्या मातीचं आरोग्य सुधारण्याचा प्रयत्न करावा. आमची माती आमची माणसं. आज प्रत्येक क्षेत्रात महिलांचा सहभाग महत्त्वाची भूमिका बजावत आहे. याला कृषी क्षेत्रही अपवाद नाही. शेती उत्पादन वाढीसाठी शेतकरी मोठ्या प्रमाणावर काबाड कष्ट करतात आणि शेती तसंच शेतीपूरक व्यवसायात शेतकऱ्याला कुटुंबातील व्यक्तीची साथ असेल तर निश्चितच फायदा होतो. याचंच उत्तम उदाहरण दिलंय मनीषा मनसुख यांनी. स्वतःचा व्यवसाय सुरू करून कुटुंबाची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी त्यांनी कृषी विज्ञान केंद्रात प्रशिक्षण घेतलं. आज त्या मिस्टरांबरोबरच हा व्यवसाय अत्यंत यशस्वीपणे सांभाळत आहेत. माझं शिक्षण MA-BEd आहे. मी शिक्षिका म्हणून जॉब करत होते, पण स्वतःचा एक व्यवसाय असावा म्हणून सरांच्या मार्गदर्शनाखाली आपण शेळीपालन व्यवसाय सुरू केला आणि त्यामध्ये सरांचं मार्गदर्शन खूप मोठ्या प्रमाणात आहे. म्हणजे प्रत्येक छोटी गोष्ट मला सरांकडनं शिकायला भेटली. त्या पद्धतीने शेळीपालन सुरू झालं आणि पशुपालनाची त्यामध्ये आवडही असल्यामुळे ते चांगल्या पद्धतीने करताही आलं. आणि शेळीपालनाचं आपण प्रशिक्षण घेतलेलं आहे KVKमध्ये, नारायणगावमध्ये KVK जे विज्ञान केंद्र आहे तिथे आर्या प्रकल्पाच्या अंतर्गत प्रशिक्षणसुद्धा घेतलेलं आहे. शेळीपालन सुरू केलं तर आपण उस्मानाबादी शेळीपासून सुरुवात केली. तर सध्या आपल्याकडे बीटल क्रॉस शेळी आहे. उस्मानाबादी शेळी आपण ही संगमनेरवरून गोट एका फार्मवरून आणली होती. संगोपन करताना प्रत्येक जे ऋतू बदलतो त्याप्रमाणे त्यांची वेगळ्या पद्धतीने काळजी घ्यावी लागते. प्रत्येक ऋतूमध्ये त्यांचं खाण्याचं नियोजन असेल किंवा इतर गोष्टी असतील तर त्यांची त्या पद्धतीने काळजी घ्यावी लागते. आपण जे शेड बनवलेलं आहे तर ते कमी जागेमध्ये सगळ्या गोष्टी कशा मॅनेज करू शकतो त्या पद्धतीचा आपण शेड बनवलेला आहे. म्हणजे तुम्ही पाठीमागे पाहू शकता प्लॅटफॉर्म आहे, तर त्याच्याखालीच आपलं जे शेळ्यांची जी लेंडी आहे ती त्याखाली साठवू शकते. त्याला वेगळ्या जागेची गरज पडणार नाही हा विचार करून आपण ह्या पद्धतीचं शेड बनवलेलं आहे. वर्षातनं आपण 3 प्रकारचं लसीकरण करतो. FMD, PPR आणि ET+TT असे 3 वॅक्सिन केले जातात वर्षभरामध्ये. आपल्या फार्मवरती आपण शेळ्यांना सकाळी भरडा दिला जातो जेणेकरून त्यांना पौष्टिक आहार भेटेल. त्यानंतर त्यांना मकेपासून जो बनवलेला मुरघास असतो तो मुरघास दिला जातो. दुपारच्या खाण्यामध्ये त्यांना मेथी घास दिला जातो आणि संध्याकाळी सुका चारा म्हणून त्यांना भुसा दिला जातो. तो भुसामध्ये आपल्याकडे 3 प्रकारची व्हरायटी असते. सोयाबीनचा भुसा आहे, हरभऱ्याचा भुसा आहे आणि तुरीचा भुसा आहे. पाणी देण्यासाठी पाण्याची टाकी आहे. दिवसातनं 2 वेळा त्यांना पाणी दिलं जातं. पण उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये आपण त्यांना गुळ पाणी पण देतो जेणेकरून ते पाणी जास्त प्रमाणात पितील. आणि रोजच्या पाण्यामध्ये सकाळच्या पाण्यामध्ये आपण त्यांना आपण सकाळी भरडा दिला जातो तर त्यात थोडा भरडा मिक्स करून पाणी देतो जेणेकरून ते पाणी जास्त प्रमाणात पितील. आपण शेळ्यांची जी विक्री करतो ती स्थानिक स्तरावरतीच आपली विक्री होते. आपले आजूबाजूचे शेतकरी आपल्याकडनं शेळ्या घेऊन जातात. जी लहान करडं जी आहेत आपण त्यांचा एक सेपरेट आपण कप्पा केलेला आहे. त्यांना मोठ्या शेळ्यांमध्ये ठेवू शकत नाही की जेणेकरून त्यांना मोठ्या शेळ्या मारू शकतात म्हणून. आणि त्यांच्या संगोपनामध्ये तर त्यांचे जन्मल्यानंतर 1 ते 3 महिन्यापर्यंत वॅक्सिन करावं लागतं जेणेकरून त्यांची वाढ चांगल्या पद्धतीने होईल. त्यांच्या पोटामध्ये जंत होणार नाहीत आणि ते ज्या पद्धतीने वाढत असतील त्या पद्धतीने त्यांना खुराक किंवा त्यांचं खाद्य दिलं जातं. ह्या पद्धतीचा जे शेड बांधलेलं आहे तर ह्या प्लॅटफॉर्ममुळे शेडमध्ये स्वच्छता चांगल्या पद्धतीने राहते, त्यामुळे रोगराई कमी होते. आणि जी लेंडी आहे त्या लेंडीपासून आपण बाय प्रोडक्ट म्हणून गांडूळ खत प्रकल्पही त्यासोबत सुरू केलेला आहे. जी गांडूळ खत निर्मिती आपल्याकडे केली जाते तर शेळ्यांच्या लेंड्यांपासून आपण गांडूळ खत निर्मिती तयार करतो. बेड भरल्यानंतर बेडला 3-4 दिवस पाणी मारायचं असतं जेणेकरून लेंडी थंड होते. त्यानंतर त्यामध्ये गांडूळ कल्चर सोडलं जातं आणि तिथून पुढे गांडूळ खत बनण्याची प्रक्रिया सुरू होते आणि 2 ते 2.5 महिन्यामध्ये तो पूर्ण बेड खाली होऊन जातो. जे आपण गांडूळ खत तयार करतो तर त्याची विक्री आपण स्थानिक स्तरावरील म्हणजे आजूबाजूचे जे शेतकरी आहेत तर ती त्यांना विक्री केली जाते. गांडूळ खताचे खूप फायदे आहेत शेतकऱ्यांसाठी. म्हणजे जे शेतीची सुपीकता वाढते, जमिनीतला जो कार्ब कमी झालेला आहे तो वाढण्यासाठी उपयोग होतो. त्या पद्धतीने फळांची फुलांची संख्या वाढते म्हणून शेतकऱ्यांचं गांडूळ खत वापरण्याकडे प्रमाण वाढलेलं आहे. जो गांडूळ खत प्रकल्प आहे किंवा शेळीपालन प्रकल्प आहे तो महिला बचत गटातल्याही महिला करू शकतात.
तर ह्या प्रकल्पातनं उत्पन्नाचं प्रमाण चांगल्या पद्धतीने आहे. तर जर सामूहिक महिलांनी एकत्र येऊन, जास्त महिलांनी एकत्र येऊन जर प्रकल्प केला तर जास्त उत्पन्न निघू शकतं, त्यातनं जास्त नफाही होऊ शकतो. ह्या प्रकल्पामुळे आधी मी जॉब करत होते, तर जॉबमध्ये तेवढं सॅटिस्फॅक्शन नव्हतं, पण स्वतःचा व्यवसाय सुरू केल्यानंतर सॅटिस्फॅक्शन आलं आणि काम करताना जो आनंद भेटतो तो आनंद ह्या कामातनं मिळाला. आणि जेवढं उत्पन्न जॉबमध्ये भेटायचं त्यापेक्षा जास्त उत्पन्न ह्या व्यवसायातनं आम्हाला मिळायला लागलं. आमची माती आमची माणसं. ग्रामीण भागातील बेरोजगार युवकांचं नोकरीसाठी शहरात स्थलांतर थांबावं, आज आपल्याबरोबरच गावाचाही विकास साधण्यासाठी तरुणांसाठी कृषी विज्ञान केंद्रामार्फत आर्या उपक्रम राबवला जातोय. गावातील तरुणांना स्वावलंबनाचे धडे देण्यासाठी त्यांना या उपक्रमाअंतर्गत प्रशिक्षण दिलं जातंय. शिवाय यासाठी गावातील महिलांनाही प्रोत्साहित केलं जात असल्याचं विषय विशेषज्ञ मृदाशास्त्रज्ञ योगेश यादव यांनी सांगितलं. या दोघांनीही कृषी विज्ञान केंद्राने आयोजित केलेल्या आर्या प्रकल्पाअंतर्गत प्रशिक्षण घेतलेलं आहे. त्यामध्ये गांडूळ खत निर्मिती आणि शेळीपालन व्यवसाय. या आर्या प्रोजेक्ट अंतर्गत आपण ग्रामीण भागातील नवयुवकांना शेतीमध्ये आकर्षित करण्यासाठी हा प्रोजेक्ट असतो. यामध्ये कृषी विज्ञान केंद्रामार्फत शेळीपालन असेल, नर्सरी उत्पादन असेल, तसेच गांडूळ खत निर्मिती असेल, या प्रकल्पाविषयी शेतकऱ्यांना 4 ते 5 दिवसाचं प्रशिक्षण आपण देत असतो. या गांडूळ खत निर्मिती आणि शेळीपालन व्यवसाय कशा पद्धतीनं तयार करता येईल या दृष्टीचं प्रशिक्षणासाठी या आपल्या जुन्नर तालुक्यातील सावरगाव येथील मनीषा मनसुख आणि योगेश मनसुख या दोघांनाही कृषी विज्ञान केंद्रामार्फत प्रशिक्षण देण्यात आलं होतं. सुरुवातीला हे कुटुंब मुंबई येथे राहत होतं. मुंबई येथील व्यवसाय त्यांनी बंद करून शेती क्षेत्रामध्ये सेंद्रिय शेतीमध्ये काम करायचं ठरवलं. सुरुवातीला यांनी संगमनेरी जातीच्या शेळ्यांचा व्यवसाय सुरू केला आणि या व्यवसायामध्ये लेंडीचं उत्पादन खूप निघत होतं. मग या लेंडी उत्पादनातून या खताचं त्यांना सेंद्रिय शेतीमध्ये एक चांगल्या प्रकारचं उत्पादन घेण्याचा त्यांनी मानस निर्माण केला आणि गांडूळ खत कशा प्रकारे तयार करता येईल याविषयीचं माहिती घेण्यासाठी कृषी विज्ञान केंद्रामध्ये आले होते. आणि त्यांना कृषी विज्ञान केंद्रामार्फत शेळीपालन व गांडूळ खत निर्मिती याविषयीचं पूर्ण प्रशिक्षण देण्यात आलेलं आहे. त्यानुसार त्यांनी हा प्रकल्प उभारलेला आहे. आपण बघू शकतात की शेळीपालनाबरोबरच शेळी उत्पादनातून निघणारं जे लेंडी आहे हे लेंडी खत कुजवून एक चांगल्या प्रकारचं गांडूळ खत कशा प्रकारे तयार करता येऊ शकतं आणि या नवीन उद्योजकांना किंवा नवीन शेतीमध्ये शेळीपालन असेल, कुक्कुटपालन असेल किंवा गांडूळ खत निर्मिती असेल, या उद्योजकांना चालना देण्याच्या दृष्टीने तसेच आपल्या परिसरातील सेंद्रिय शेती करणाऱ्या लोकांना एक चांगला पूरक गांडूळ खत कशा प्रकारे देता येईल या दृष्टीने या दोघांचा खूप चांगला प्रयत्न आहे. शेतकऱ्यांनी तसेच आपल्या परिसरातील महिला बचत गटांनी एक चांगल्या प्रकारचा आदर्श घेऊन या शेळीपालन व्यवसायाला पूरक व्यवसाय म्हणून सेंद्रिय गांडूळ खत निर्मिती करणं फार महत्त्वाचं आहे. कारण की याच्यातूनच शेतकऱ्या कुटुंबाला तसेच गावातील महिला शेतकऱ्यांना एक अर्थार्जनासाठी एक चांगलं युनिट सस्टेन होऊ शकतं. आपल्या गावातील महिलांनी निश्चितच अशा प्रकारचं शेळीपालनाबरोबरच गांडूळ खत व्यवसाय निर्मिती करणं फार महत्त्वाचं आहे. काळाची गरज म्हणून आपण सेंद्रिय शेतीकडे बघतो. कारण की जुन्नर परिसर म्हटलं की बऱ्याचशी लोक मुंबई या ठिकाणी वास्तविक आहेत आणि शेती करत असताना आपल्या कुटुंबातल्याच मुंबईमध्ये स्थायिक झालेल्या लोकांना चांगल्या प्रकारचं अन्न देण्याच्या दृष्टीने या मनसुख कुटुंबांनी एक सेंद्रिय शेती करण्यासाठी गांडूळ खत निर्मिती हा प्रकल्प उभारला आहे. पर्यावरणीय आव्हानांना तोंड देत असलेल्या जगात सेंद्रिय शेती हा शेतीसाठी एक अत्यंत शाश्वत दृष्टिकोन उदयास येत आहे. सेंद्रिय शेतीचं महत्त्व केवळ अन्न उत्पादन करण्यापलीकडचं असून यामध्ये पर्यावरण संवर्धन, मानवी आरोग्य हे सुद्धा आहे.
म्हणूनच शेतीत सेंद्रिय खतांचा प्रचार आणि प्रसार केला तर त्याचा फायदा समाजातील सर्व स्तराला होईल। यासाठी शेतीपूरक व्यवसायात इतर शेतकऱ्यांनीही योगेश मनसुख या शेतकऱ्याचा आदर्श घेतला तर निश्चितच फायदा होईल। शिवाय अशा व्यवसाय निर्मितीमुळे नवनवीन उद्योजकांना चालना मिळेल।